श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा. तर मी तुम्हाला आज सांगणार आहे, आज आहे गुरुवार, म्हणून सगळ्यांना शुभ गुरुवार. तर आजच्या दिवसाला मी तुम्हाला सांगणार आहे की कुलदैवत जे खंडोबा महाराज आहेत त्यांची आपली षडरात्री चालू होणार आहे 13 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत, 13 ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये. तर आपल्याला नैवेद्य वगैरे सगळं मी चंपाषष्ठीच्या दिवशी जेव्हा घट उठत असतात त्याची पूजा किंवा आपण नैवेद्याला काय द्यायचं काय नाही ते सगळं तुम्हाला नंतर सांगेल. नारळाचं पानं असतात, सुपारी, सगळं ते नंतरच बोलेल मी तुम्हाला. आज फक्त तुम्हाला सांगणार आहे की आपण घट बसवतो बरोबर, जसं नवरात्रीचे घट बसवत असतो ती पूजा काय करायची, मंत्रस्तोत्र काय बोलायचे त्याविषयी मी तुम्हाला दाखवणार आहे. पूजा कशी मांडणी करायची, कशी पूजा करायची, साधं आणि सोपं आपण घरच्या घरी करू शकतो. ब्राह्मण न बोलवता किंवा आपल्या मनातला भाव खूप महत्त्वाचा आहे. आपल्या मनात भाव असल्यानं आपण साधी आणि सोपी सेवा करायची. खंडोबांना बोलायचे माझा भाव खूप महत्त्वाचा आहे, चूक भूल झाली असेल तर क्षमा करा, आणि साधी मांडणी आपल्याला करायची आहे. की दिंडोरी म्हणजे आपल्या केंद्रानुसार, दिंडोरी प्रणित जे केंद्र असतात त्याच्यानुसार आपल्याला पूजा दिलेली जाते. त्या पद्धतीनेच मी तुम्हाला सांगणार आहे की कोणती पद्धत आहे, त्या पद्धतीने आपल्याला साधी आणि सोपी पूजा करायची, जास्त अवघड नाही आहे हे लक्षात घ्या. तर आपलं जे असतं आरती मात्र दोघी वेळ तुम्हाला घ्यायची, खंडोबाची आरती. जसं नवरात्रीमध्ये आपण देवीचं घेत असतो ना त्याप्रकारेच तुम्हाला आरती दोघी वेळ घ्यायची आहे आणि यथाशक्ती तुम्हाला सेवा करायची आहे. तुम्ही जे आपलं पारायण आहे मल्हारी सप्तशतीचं पारायण 5 करा, कितीही करा. तुमच्या घरातले माणसं जे असतात, पुरुष असतात, पुरुष मंडळी जर उपवास करत असतील, नवरात्रीमध्ये कोण उपवास करतं तर कुलस्त्री जी असते ती उपवास करत असते. पण आपलं खंडोबांचं जेव्हा षडरात्री येतात त्यावेळेस माणसं म्हणजे पुरुष, घरातला कर्ता पुरुष जो असतो तो उपवास करत असतो. उपवास केले तर अतिउत्तम, जर करतील तर नक्कीच करू द्या, नसतील करता येत तर निदान 1 दिवस केला पहिल्या दिवशी, घट बसवण्याच्या दिवशी, म्हणजे घटस्थापना आपण करतो तोपर्यंत उपवास ठेवायचा, नंतर जेवलं तरीही चालेल. या प्रकारे म्हणजे आधी घट वगैरे आपण मांडून घ्यायचा, नंतर जेवलं तरीही चालेल. तर आपण घटस्थापना सकाळी 11च्या आत केलं तरी चालेल, नाही तर संध्याकाळी केलं तरीही चालेल, काही हरकत नाही. तसं मी मुहूर्त वगैरे काही असेल तर नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. पण आपण आज बघणार आहोत की आपण घटस्थापना कशी केली जाते, काय मंत्रस्तोत्र बोलले जातात, व्यवस्थित बघून घ्या. तुम्ही मंत्र असतील त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा कशी केली जाते. साधी आणि सोपी पद्धत आहे. म्हणजे काय की बरेच लोक बोलतात की अवघड असेल का, काय असेल का, नाही, काही नाही, सोपं आणि साधं आहे, काही घाबरू नका. मी तुम्हाला सांगते की पूजा मांडणी कशी करायची आणि कशी स्थापना करायची, खंडेरायांची स्थापना कशी करायची आपल्याला, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. चला मग बघूया थोडक्यात. आपल्याला जी डिश आहे तिच्या इथे वेळूची टोपली घ्यायची, वेळूच्या टोपलीमध्ये माती टाकायची, मातीमध्ये धान्य टाकायचं, गहू टाकले अगदी तरीही चालेल, काही हरकत नाही. त्याच्यावरती कलश घ्यायचा, असा कलश ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला टाक जे आहे ते टाक ठेवायचं आहे. आता बाजूला ठेवते सध्या मी. या प्रकारे आपल्याला कलश स्थापना करायची आहे. पूर्वतयारी मी तुम्हाला दाखवलेली आहे आधीच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. मी काय आता ते सांगत नाही, आता फक्त मी घटस्थापना कशी करायची ते तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला असतं दिवा. दिव्यामुळे आपली सेवा जी असते ती फलित होत असते आणि देवांपर्यंत पोहोचत असते. म्हणून सगळ्यात आधी आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. तर दिव्याच्या खाली तुम्ही अष्टदल कमल काढलं तरीही चालेल. अष्टदल कमल काढत असताना तुम्हाला पिवळे तांदूळ करायचे आहेत. जसं नवरात्रीमध्ये आपण करतो लाल तांदूळ करत असतो, तर अष्टदल कमल काढत असताना आपल्याला पिवळे तांदूळ करायचे आहेत. जर तुम्हाला काढायचं असेल तर दिव्याच्या खाली दीप प्रज्वलित करायचं आहे, दिव्याला फुलं वाहायचं आहे. नंतर शंख जो असतो, शंखाला पण आपल्याला अष्टगंध लावायचा आहे आणि नंतर मग शंखाला फुलं व्हायचं आहे. घंटीची पूजा करायची आहे. घंटीलाही फूल वाहूयात आपण या प्रकारे. आणि जो विडा ठेवलेला आहे विड्याची पूजा करूयात आपण. विड्याला फूल वाहूयात, या प्रकारे आपण फूल वाहूयात. आता हे झाल्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करणार आहोत. आपण इथे जोड पानं ठेवलेले आहेत, म्हणजे जी सुपारी ठेवलेली हे चालेल. गणपती बाप्पांची स्थापना आपल्याला केली चालते, नाही केली तरीही चालेल, काही हरकत नाही, कारण आपण विडा ऑलरेडी इथे ठेवलेला आहे. जसं आपल्या केंद्राकडून माहिती जी देण्यात येते ती माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे.
तर जी माहिती आहे ती मी आता सुरुवात करते. सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, आपण पूजा घटस्थापना करत असतो. घटस्थापना करायच्या वेळेस आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची आपण सेवेकरी असल्या कारणाने आपल्याला स्वामी महाराजांचं स्तवन जे आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ते आपल्याला बोलायचं आहे. स्वामी स्तवन 1 वेळा बोलायचं आहे हात जोडून. नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची जपमाळ 1 घ्यायची आहे. नंतर पुरुष असतील तर त्यांनी आपल्या कपाळाला हळदीचा टिका लावायचा आहे तिचा. तर आणि महिला असतील तर त्यांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळाला लावायचा. मुनीनाम सप्तकोटीनाम वरदम भक्तवत्सलाम दुष्ट मर्दनम देवेशः खवंदेहम महासापती. झालं. हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्या 4 वेळा बोलायचे. आणि ह्या 4 वेळा आपण पाणी प्राशन करायचे. पाणी घेऊन प्यायचं आहे. हातावर पाणी घ्यायचं. ओम एम आत्मतत्वम शोधयामी नमः स्वाहा. ओम ह्रीं विद्यातत्वम शोधयामी नमः स्वाहा. ओम क्लीं शिवतत्वम शोधयामी नमः स्वाहा. ओम ऐं ह्रीं क्लीं सर्वतत्वम शोधयामी नमः स्वाहा. 4 वेळा पाणी पिल्यानंतर आपल्याला गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करायचा आहे. प्राणायाम कसं करायचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे सांगितलं. संकल्प करायचा आहे. त्याच्यानंतर आता गायत्री मंत्र झाल्यानंतर प्राणायाम झाल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हे बघा. हातात पाणी घ्यायचं. आपल्या सगळ्यांनाच माहिती, हातात पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर हळदी कुंकू अक्षरा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे उजव्या हातात. नंतर आपल्याला बोलायचं आहे की मी अमुक या गोत्राची, आता माझं नाव सीमा आहे, माझं कौंडिन्य गोत्र आहे. तुमचं गोत्र जे आहे ते बोला, नाही तर काश्यप बोललं तरीही चालेल. मी सीमा कौंडिन्य गोत्राची माझ्या सर्व कुटुंबाला क्षेम स्थैर्य आयु आरोग्य विद्या ऐश्वर्य प्राप्तीसाठी वर्धनासाठी सबलीकरणासाठी आदित्यादी सकल ग्रह पीडा शांतीसाठी त्रिविध ताप निरसनासाठी तसेच श्री कुलदेवी व कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलधर्माच्या अंगभूत श्री घटस्थापना अखंड दीप प्रज्वलन आणि श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे, आता मल्हारी सप्तशती ग्रंथाचे तुम्हाला जर पाठ करायचे असतील, संख्या बोलायची असेल तुम्ही संख्या बोलू शकतात, नाहीतर मग श्री मल्हारी सप्तशती ग्रंथाचे पाठ करीत आहे असं बोललं तरीही चालेल. आणि जर तुम्हाला काही संख्या बोलायची असेल तर तुम्ही बोलू शकतात. आणि हे पाणी आपल्याला तामणात सोडून द्यायचं आहे. या प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे. कारण माहिती का, संकल्प केल्यानेच आपली पूजा ही फलित जात असते. म्हणून आपण कुठली पूजा ही जी करणार आहेत कुलदेवीची कुलदैवतांची ही पूजा करत असताना आपल्याला संकल्प करायचा आहे. ठीक आहे. आता संकल्प केल्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं आहे, श्री गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते आपल्याला बोलायचं आहे. हात जोडून गणपती बाप्पांचं आपल्याला स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांना बोलवायचं आहे की माझी पूजा व्यवस्थितपणे होऊ द्या. त्यांचं अथर्व शीर्ष बोलायचं 1 वेळा. त्याच्यानंतर आपल्याला ही जी पूजा मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे, ही पूजा मांडणी अगोदरच तुम्ही मांडून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की जो आपला कलश आहे याला हळदीने 4 बोटं ओढून घ्यायचे आहेत. इथे जे आहे ते हळद घ्यायची, 4 बोटं इथे ओढून घ्यायचे. 4ही दिशांना हळदीने 4 बोटं ओढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे. आणि लोकरीचे 6 धागे गुंडाळायचे आहेत. जो मातीचा कलश असेल याला 6 धागे लोकरीचे गुंडाळायचे आहेत. लोकर ही पिवळ्या रंगाची सवी पिवळ्या लोकरीचे 6 वेढे घेऊन आपल्याला 6 वेढे द्यायचे आहेत कलशाला. त्याच्यावरती मग आपल्याला तुम्हाला मी जसं सांगितलंय घटामध्ये काय टाकायचंय काय ते तुम्हाला सांगितलेलं, ही अशी पूर्वतयारी केलेली आहे आपण. नंतर तुम्हाला पुढचं सांगेल मी. आता खंडोबांची पूजा कशी करायची आहे. आता खंडोबाचा टाक आहे आपल्याकडे, बरोबर. तर आपल्याला खंडोबांचा जो टाक आहे तो आपल्याला त्यांचं ध्यान करायचं आहे. ध्यान करायच्या वेळेस एक मंत्र आहे, तो मी तुम्हाला फ्लॅश होईल. हा मंत्र बोलायचा आहे तुम्हाला. मंत्र म्हटल्यानंतर टाकास नमस्कार करायचा आहे. टाक जे आहेत त्यांना नमस्कार करायचा आहे. नमस्कार केल्यानंतर खंडोबांचा जो टाक आहे तो आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचा आहे. आता तुम्हाला खाली दिसणार नाही म्हणून मी वरती घेते, जी टाकाची डिश आहे ती. तर असा टाक डिशमध्ये घेऊन आपल्याला 1 वेळा श्री सुक्त, आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्ही जेव्हा ही पूजा करणार आहे तेव्हा तुम्हाला श्री सुक्त 1 वेळा बोलायचं आहे आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे. श्री सुक्त 1 वेळा आणि 1 वेळा रुद्र अध्याय आहेत आपले
तर ते बोलायचे आहेत, किंवा शिवमहिम्न जे आहे ते रुद्र अध्याय किंवा शिवमहिम्न याच्यापैकी कुठलंही एक म्हटलं तरी चालेल. अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकत अभिषेक करायचा आहे खंडोबाच्या टाकाचा. ठीक आहे. हा टाकाचा अभिषेक केल्यानंतर खंडोबांच्या टाकाचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर आपल्याला टाक पुसून घ्यायचं आहे. स्वच्छ कपड्याने टाकाला पुसून घ्यायचं आहे. पुसून घेतल्यानंतर आता मी तुमच्यासोबत बोलत आहे, पण तुम्ही पूजा कराल तेव्हा मात्र आपल्याला स्तोत्र बोलायचं आहे. श्री सूक्त आणि शिवमहिम्न किंवा मग रुद्र अध्याय जे आहेत ते. हा टाक जो आहे तो आपल्याला 2 जे विड्याचे पानं दिसायचे ते जोड पानं त्यांच्याकडे या टाकांचा झोपवून ठेवायचा, म्हणजे निद्रा अवस्थेत आपल्याला टाकाला ठेवायचं आहे अशा प्रकारे. ठीक आहे. या प्रकारे आपल्याला इथे खंडोबांचा टाक ठेवायचा आहे. अभिषेक केल्यानंतर ठेवायचा आहे. नंतर टाकाची आपल्याला पंचोपचार पूजा करायची. आता पंचोपचार पूजा कशी, आता फूल आती आपल्याला गंध व्हायचा आहे. जो टाक आपण ठेवला अभिषेक करून त्यांना आपल्याला गंध व्हायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय विलेपनार्थ चंद्रम समर्पयामि. गंध अक्षदा पिवळी असली तर अतिउत्तम. पिवळी अक्षदा आपण वाहू शकतो. चंदन असेल चंदन लावायचं आहे. या प्रकारे पूजा करायची. कुमम सौभाग्य द्रवाणी समर्पयामि. गंध वगैरे अक्षदा वाहिलेल्या, हळदी कुंकू आपण वाहिलेलं आहे, चंदन वाहिलं तेही चालेल. तुमच्याजवळ जे अवेलेबल आहे ते आपण वाहायचं आहे. पंचोपचार पूजा करायची म्हणून आपल्याला. नंतर पुढे आपल्याला फूल व्हायचं आहे. खंडोबांना पिवळं फूल जे असतं ते अतिप्रिय असतं, म्हणून आपण खंडोबांना फूल व्हायचं आहे. माझ्याकडे हे लाल गुलाबाचं तर सुंदर दिसत होतं म्हणून मी तिथे वाहिलेलं आहे अगोदर. तर आपल्याला पिवळं फूल व्हायचे. ओम श्री मार्तंड भैरवाय नमः. ऋतुकालध्वम पुष्पम समर्पयामि. आता फूल व्हायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला धूप ओवाळायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय धूपम आघ्रापयामि. धूप दाखवायचा आहे. दिवा ओवाळून घ्यायचा आहे. धूप झालं, दिवा ओवाळून घ्यायचा आहे. ओम श्री मार्तंड भैरवाय दीपम दर्शयामि. दिवा ओवाळून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य जो काही असेल आपल्याजवळ तो नैवेद्य आपण समर्पक करायचा आहे. पंचामृत असू द्या, पंचामृतचा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल. आता मी इथे घेतलेले तूप साखर असतं किंवा खडी साखर असते बघा आपली, तीही घेतली अगदी तरी चालेल. तूप साखर घेतलं, खडी साखर घेतली तरीही चालेल. आपल्या याच्यानुसार आपण नैवेद्य दाखवायचा आहे आपण आता खंडोबा महाराजांना. ओम श्री मार्तंड भैरवाय पंचामृतात्मकम नैवेद्यम समर्पयामि. इथे भरीव मंडल काढायचं आहे चौकोन आणि तिथे आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे. या प्रकारे नैवेद्य कसा दाखवायचा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. 3 वेळा पाणी शिंपडायचं, गायत्री मंत्र बोलायचं आहे. नंतर मग ओम प्राणाय सह व्यानाय सह उदानाय सह अपानाय सह ब्रह्मणे सह नैवेद्यम समर्पयामि. या प्रकारे नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. ठीक आहे. पंचामृताचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला. नंतर आपल्याला काय करायची, एक माळ बनवायची आहे आणि घटावर आपल्याला अशा प्रकारे वरती जसं नवरात्रीमध्ये आपण माळ चढवतो ना त्या प्रकारे इथून आपल्याला माळ चढवायची आहे. वरती खेळा टोकायचा आणि इथून एक घटावर माळ चढवायची आहे. या प्रकारे आपल्याला पूजा करायची. आता मी तुम्हाला माळ चढून काही दाखवत नाही, पण या प्रकारे आपल्याला पूजा करायची असते. तर विड्याच्या पानांची माळ बांधावी लागते. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांचीच माळ बांधावी आणि 5 वरती माळ अशी चढवायची असते. या प्रकारे घट बांधायचा असतो. आणि नंतर मग आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. जेव्हा ती माळ आपण घटावर चढत असतो तेव्हा तुम्हाला मी मंत्र सांगते. माळ चढवत असताना ओम माले महामाये सर्व शक्ती स्वरूपिणी हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे. नंतर रोज घटावरील टाकाची जी असते, हा जो टाक असतो घटावरचा, या टाकाची दुरूनच आपल्याला पूजा करायची असते. टाकाला हात लावायचा नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. रोज घटावरील टाक जो असेल ह्या टाकाची दुरूनच आपल्याला पंचोपचार पूजा करायची. जशी मी आता केली ना, तुम्हाला दाखवली. अभिषेक केल्यानंतर आपण टाक ठेवला, इथे घटी बसलेला आहे टाक, त्याला लांबूनच आपण पूजा करायची टाकाची. टाकास हळद वाहायची आहे व घट जो आहे आपला, घटाला रोज पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे. नंतर
पहिल्या दिवशी आपल्याला नागवेलीचे पानांचीच माळ आपल्याला व्हायची आहे, ठीक आहे. नंतर दुसऱ्या दिवसानंतर आपल्याला पिवळ्या फुलांची माळ बांधायची आहे रोज. आणि रोज आपल्याला खंडोबा महाराजांची जी आरती आहे ती आरती आपल्याला म्हणायची आहे. आपलं मल्हारी सप्तशती जो ग्रंथ आहे ना हा, याच्यामध्ये आरती आहे शेवट लास्टच्या पानावरती. तर तुम्हाला मिळून जाईल. ती आरती आपल्याला रोज करायची आहे. 6 दिवसात सर्व कुटुंबियांनी मिळून 14 किंवा 28 या ग्रंथाचे पारायण करायचे आहेत. सगळे कुटुंबीय मिळून जर केले तर करू शकतात. नाही जमलं तर तुम्ही निदान 5 पारायण तरी या ग्रंथाचे तुम्हाला करायचे आहेत. या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही बघू शकतात, साधी आणि सोपी मान्य आहे. घरच्या घरी आपण पूजा करू शकतो. या प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे. घटस्थापना जी आहे ती अशा प्रकारे करायची आहे आपल्याला. साधी आणि सोपी घटस्थापना आहे, काही अवघड नाही आहे. घरच्या घरी आपण खंडेरायांची पूजा करू शकतो. तर या प्रकारे आपल्याला घटस्थापना खंडेराय महाराजांची करायची आहे. तर साधी आणि सोपी पद्धत आहे, नक्कीच आपण घरच्या घरी करू शकतो, काही हरकत नाही. नागवेलीची पानं जे असतात ते आपल्याला अवेलेबल नसतील तर आंब्याचे डहाळे टाकले तरीही चालेल, काही हरकत नाही. तुमच्या इच्छेनुसार करा. पिवळं अतिप्रिय असं खंडोबांना म्हणून तुम्ही पिवळं फुलं जे असतात ते वाहू शकतात. पिवळ्या गोष्टी खूप म्हणजे हळद भंडारा जो असतो तो व्हायचा आहे आपल्याला. रोजच्या रोज आपण बघा, जसं आपण कुलदेवी जी असते त्यांच्यावर कुंकू वाहत असतो, तसंच कुलदेव जे खंडोबा असतात त्यांना आपण हळद असेल तो भंडारा व्हायचा आहे. आणि भंडारा जो असतो तो सांभाळून ठेवायचा. म्हणून सांगेल ती हळद तुम्ही वापरू शकतात, व्यवस्थित ठेवून द्यायची सांभाळून. नंतर असं काही आलं की रविवारच्या दिवशी म्हणजे आपण वापरू शकतो ती हळद आपल्याला कपाळी लावायला, मात्र ती स्वयंपाकला वगैरे वापरायची नाहीये हे तुम्हाला सांगेल. तर या प्रकारे माहिती होती जी घटस्थापना आहे खंडोबांची त्याविषयी. तर सगळ्यांना सांगेल की जी पद्धत आपल्या घरात असेल ती आधी बघा. तुम्ही तुमच्या घरात कोणती पद्धत वापरली जाते घटस्थापनेसाठी खंडोबांच्या आतापर्यंत, नंतर मग तुम्ही करू शकतात. हां, आता बरेच लोकांचा प्रश्न राहील तर ताई सुतक आलं, विटाळ आला, इधी आली, काय करायचं? तर ती पूजा अशीच राहू द्यायची. जसं आपण नवरात्रीची पूजा राहू देत असतो बघा, त्या प्रकारेच ही पूजा राहू द्यायची. तेलचा दिवा तुम्ही लावलेला असेल अखंड, तर कोणी शेजारी वगैरे कोणी असेल तर त्यांना सांगायचं रोज त्यांच्याकडून आपली जी वात असते ती वरती करून घ्यायची. तेल आपलं बाजूलाच असतं देवाचं, तेल टाकून द्यायला सांगायचं. हे 6 रात्री तेल जळू द्यायचं. जर सुतक आलं, तुम्हाला सांगते, तुम्हाला विटाळ आला किंवा म्हणजे लेडीजचा हा प्रॉब्लेम असतो, मासिक धर्म आला, तर मग काय करायचं, आपले मिस्टर असतील त्यांना आंघोळ झाल्या पूजा वगैरे करून घ्यायला सांगायचं. एवढं तुम्ही करायचं आहे. तेलचा दिवा असो, खंडोबांचा तुपाचा दिवा लावून म्हणजे आरती वगैरे जेवढं करता येईल तेवढं त्यांना सेवा करू द्यायला सांगायची, जरी महिलांचा प्रॉब्लेम आला तर. या प्रकारे तुम्ही करू शकतात. ही साधी आणि सोपी पूजा आहे, पण आपल्याकडून कुलदैवत त्यांचीही सेवा होणं तेवढंच आवश्यक असतं, जेवढं कुलदेवीची सेवा होणं आवश्यक असतं, हे लक्षात घ्या. चला मग ही होती माहिती. आपलं पूजा कशी करायची, काय करायची त्याविषयी काही तुम्हाला प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. मला जेवढं माहिती आहे तेवढी मी माहिती देण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच सांगते. नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.